लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तुमचा जून महिन्याचा हप्ता मागील जुलै महिन्यामध्ये जमा झालेला असेल, तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला असेल, तर मग तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. परंतु हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी देखील त्याच्याबद्दलचा वाटपाचा GR अजून देखील आलेला नाही. आतापर्यंत जर आपण बघितलं, त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचा लाभ देण्यासाठीचा GR येत असतो, मात्र यावेळेस या ठिकाणी लेट झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर रक्षाबंधन आहे, या संदर्भात मग जूनचा हप्ता दिल्यानंतर आता जुलैचा राहिलेला आणि चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनचा गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींसाठी दिला जाऊ शकतो. तसा निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र अजून तशी घोषणा करण्यात आली नाही. मात्र तसा निर्णय झाल्यास लाडक्या बहिणींसाठी मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते रक्षाबंधनाच्या निमित्त गिफ्ट म्हणून सरकारने द्यावे? तुम्हालाही वाटतं का? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा, आता महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता भेटणं. त्यासोबत अजून एक महत्वाची माहिती आलेली आहे, म्हणजे लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. अंतिम यादी आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याचा कधी येणार त्याचीही माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत KYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी न्यूज मध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने KYC आणि लाभार्थी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 1.66 कोटी महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये थेट DBT द्वारा मदतीने या ठिकाणी बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस या पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या अकाउंटला. तसेच या लाडक्या बहिणींना एवढ्या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहे. तर बघा, तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज KYC मुळे अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखलेली असल्यामुळे लाभ मिळू शकत नव्हता. मात्र आता बघा, एक अशी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहे. यावरती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी देखील माहिती दिली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. याची मुदत वाढवायची की नाही त्याच्याबद्दलचा मात्र अजून कुठलाही मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. सध्या KYC तुमची बंद आहे, तर आता मात्र अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग लाडक्या बहिणींचा सध्या मोकळा झालेला आहे. महिला व बाल विकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेमध्ये 66 लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्याचं देखील म्हटलेलं आहे. यामध्ये KYC न पूर्ण केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे, असं देखील म्हटलं आहे. पडताळणी दरम्यान अर्जदार सरकारी कर्मचारी आहेत का, आयकर भरतात का किंवा इतर सरकारी योजनेमधून समान प्रकारचा लाभ घेत आहेत का, याची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच डेटाबेस मध्ये चुकीने समाविष्ट झालेल्या पुरुष लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. महिला व बाल विकास राज्यमंत्री यांनी याबद्दलची माहिती सांगितलेली आहे की KYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झाली आहे. अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आला आहे. जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून यापुढे सर्व हप्ते देखील याच अंतिम यादीमध्ये जे पात्र लाडक्या बहिणी असतील त्याच्या आधारे, त्या यादीच्या आधारे दिले जाणार आहेत, असं देखील म्हटलं आहे. तर मग जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार तर पहा. या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे यानुसार 12 ते 15 ऑगस्ट या आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणी ते 30 तारखेपर्यंत वाट पाहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता, जसं की जून महिन्याचा हप्ताच तुम्हाला जुलै महिन्यामध्ये जमा झाला. आता जुलै महिना पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट पाहिली, मात्र त्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. तर मग प्रत्येक वेळेस काय होत आहे, त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर म्हणजे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हे जे पैसे आहेत ते जमा होताना दिसतात. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्यासाठी या ठिकाणी 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. 1 ते 30 तारखेपर्यंत वेळेवरती पैसे जमा झाल्यास लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची? कमेंट बॉक्स मध्ये सर्व लाडक्या बहिणींनी नक्कीच सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता
सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट पाहायला मिळत राहील. आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.